अरे थांबा थांबा थांबा, तुमच्याकडे अशा नोटा पडून आहेत का? ही 2,000 रुपयाची नोट घरात इकडे तिकडे पडून असेल आणि तुम्हाला टेन्शन असेल की हे एक्सचेंज कुठे काढायचं. तर टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला या बँकेत जमा करून देईन. तर ह्याची प्रोसेस सिंपल आहे. तुम्हाला फक्त 3 डॉक्युमेंट लागतात. काय काय लागतं? तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा एक कॅन्सल चेक नाहीतर पासबुकचं झेरॉक्स. आणि ह्या सर्व झाल्यावरती तुम्हाला मी एक डॉक्युमेंट दाखवतो. ह्या A4 साइजच्या पेपरवरती मी तुम्हाला याची PDF सुद्धा देईन डिस्क्रिप्शनमध्ये. तर ती तुम्ही डाउनलोड करू शकता डायरेक्ट आणि हे तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा भेटेल. तर हे तुम्हाला घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये ह्या साइडला तुमचं नाव लिहायचंय आणि ह्या साइडला RBIचा पत्ता लिहायचा. आणि RBIचा पत्ता लिहिल्यावर तुमच्याकडे जितकेही नोटा असतील, आता समजा माझ्याकडे 10, 20 कितीही नोटा असू द्या, त्या नोटांची तुम्हाला इथं सीरियल नंबर लिहायची. सीरियल नंबर कुठे असते? तर नोटांच्या कोपऱ्यात असते. तर ती सगळी तुम्हाला इथे लिहायची, त्याचा काउंट लिहायचा, टोटल अमाउंट लिहायची. ही करायची प्रोसेस म्हणजे तुम्हाला एक एन्व्हलप घ्यायचा आहे. एन्व्हलपमध्ये हे सगळं फोल्ड करून ठेवायचं आणि पोस्ट ऑफिसमध्ये जायचं. पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगायचं मला 2,000 रुपयाच्या नोटा एक्सचेंज करून पाहिजे. तर त्या एक्सचेंज करण्यासाठी तुम्हाला तुमची एक सही वगैरे घेतील. तर तेवढी सही करायची आहे फक्त आणि एक ₹350 इन्शुरन्स असतो. ज्याने की तुमच्या नोटा गहाळ झाल्या तरी सर्वच्या सर्व रक्कम तुम्हाला पोस्ट ऑफिस देते. तर तेवढं तो इन्शुरन्सचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात. बाकी एकही रुपये चार्जेस नसतात आणि तुम्हाला ह्याची PDFची लिंक पाहिजे असेल तर ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही मला DM करू शकता. तुम्हाला ती भेटून जाईल. थँक यू.